राजकारणात एखाद्या नेत्याने विरोधकाचं कौतुक करणं ही काही नवीन गोष्ट नाही, पण जेव्हा आयुष्यभर सत्ताधाऱ्यांवर टीका करणारे शरद पवार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या निर्णयाचं स्वागत करतात आणि त्याच वेळी त्यांचे एनडीएमध्ये जाण्याचा चर्चा पुन्हा रंगतात, तेव्हा हा विषय फक्त कौतुकापुरता राहत नाही, तर त्यामागचं राजकीय गणित समजून घ्यावं लागतं। त्यानंतर पवारांचं सरकारचं कौतुक आणि आता एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण। मग हा केवळ योगायोग आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे काही मोठ्या हालचाली सुरू आहेत? आज याच संपूर्ण राजकीय समीकरणाचा उलगडा करूया। नमस्कार, मी मिलिंद आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील असे नेते आहेत ज्यांच्या प्रत्येक विधानाचा राजकीय अर्थ काढला जातो, कारण गेल्या 5 दशकात त्यांनी अनेकदा अशी भूमिका घेतली आहे ज्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण बदललं आहे। त्यामुळे त्यांनी एखाद्या निर्णयाचं कौतुक केलं की त्यामागे केवळ प्रशंसा आहे की काही राजकीय संदेश आहे याची चर्चा लगेच सुरू होते। यावेळीही तसंच झालं। राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना बदलत 50,000 रुपयांची अट पूर्णपणे रद्द केली। त्यामुळे आता सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं सांगितलं। त्यानंतर शरद पवार यांनीही सरकारचं अभिनंदन केलं आणि हा निर्णय लाखो शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचं स्पष्टपणे म्हटलं। इथपर्यंत पाहिलं तर हा विषय पूर्णपणे शेतकऱ्यांचा वाटतो, पण राजकारणात वेळ खूप महत्त्वाची असते, कारण हे कौतुक अशा वेळी आलं आहे जेव्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत अनेक चर्चा सुरू आहेत। काही दिवसांपूर्वी त्यांच्या पक्षाचा महायुतीत प्रवेश होऊ शकतो अशा बातम्या समोर आल्या। दुसरीकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावत या केवळ अफवा आहेत असं स्पष्ट सांगितलं। म्हणजेच अधिकृत भूमिका आणि राजकीय चर्चा यांच्यात मोठा फरक दिसून येतो। या चर्चांना आणखी हवा मिळाली ती विधान भवनातील एका भेटीमुळे। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाऊन भेट घेतली। ही भेट अधिकृत कामासाठी असल्याचं सांगितलं गेलं, पण महाराष्ट्राच्या राजकारणात 2 मोठे नेते भेटले की त्या भेटीत फक्त अधिकृत विषयच असतात का, हा प्रश्न कायम उपस्थित होतो। त्यामुळे या भेटीनंतर एनडीए प्रवेशाचा चर्चांना आणखी बळ मिळालं। आता या संपूर्ण विषयात देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे पाहणंही महत्त्वाचं आहे। काही दिवसांपूर्वी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की महायुतीमध्ये आता नो एंट्रीचा बोर्ड लागला आहे, म्हणजे नवीन पक्ष किंवा मोठ्या राजकीय घडामोडींना सध्या तरी जागा नाही असा संदेश त्यांनी दिला होता। पण दुसरीकडे शरद पवार सरकारचं कौतुक करत आहेत, त्यामुळे प्रश्न निर्माण होतो, जर महायुतीचे दरवाजे बंद असतील तर या चर्चा वारंवार का समोर येतात? याचं एक कारण म्हणजे शरद पवार यांची राजकीय शैली। त्यांनी अनेक वेळा एखाद्या सरकारच्या चांगल्या निर्णयाचं स्वागत केलं आहे आणि चुकीच्या निर्णयावर टीकाही केली आहे। त्यामुळे सरकारचं कौतुक म्हणजे सरकारमध्ये जाण्याचा निर्णय असा निष्कर्ष लगेच काढणं योग्य ठरणार नाही। पण दुसरीकडे राजकारणात संदेशही महत्त्वाचे असतात। विरोधी पक्षातील सर्वात मोठा नेता जर सरकारच्या बाजूने उभा राहताना दिसला तर त्याचे राजकीय अर्थ निघणं स्वाभाविक आहे। आता या संपूर्ण समीकरणात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आकडेवारी। सध्याच्या विधानसभा चित्राकडे पाहिलं तर महायुतीकडे तब्बल 237 आमदारांचं संख्याबळ आहे। त्यामध्ये भाजपचे 132, शिंदे सेनेचे 57, अजित पवार गटाचे 41 आणि इतर सहयोगींचा समावेश आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीकडे अवघे 48 आमदार आहेत। त्यात उद्धव ठाकरे गटाचे 20, काँग्रेसचे 16 आणि शरद पवार गटाचे 10 आमदार आहेत। ही आकडेवारी एक वेगळंच राजकीय चित्र दाखवते। जर भविष्यात शरद पवार गटाने भूमिका बदलली तर महायुतीला संख्याबळाची गरज नाही, पण राजकारण हे केवळ संख्येचं नसतं। पश्चिम महाराष्ट्रातील प्रभाव, सहकार क्षेत्र, ग्रामीण संघटना आणि शरद पवार यांचा वैयक्तिक प्रभाव आजही मोठा आहे। त्यामुळे यांच्यासोबत राजकीय संवाद सुरू राहणं ही शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही। दुसरीकडे महाविकास आघाडीसमोरही हा मोठा प्रश्न आहे, कारण जर अशा चर्चा सतत सुरू राहिल्या तर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो। काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटासाठीही हा संवेदनशील विषय आहे, कारण विरोधी आघाड्यातील प्रमुख नेत्यांबद्दलच सत्ताधाऱ्यांसोबतच जाण्याचा चर्चा सुरू असतील तर त्याचा परिणाम भविष्यातील आघाडीच्या राजकारणावर होऊ शकतो। शरद पवार यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिलं तर त्यांनी 1999 मध्ये काँग्रेसपासून वेगळं होत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली। शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अनवर
यांनी सोनिया गांधीच्या परदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले होते। त्यानंतर काँग्रेसने तिघांनाही पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला आणि याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली। म्हणजेच काँग्रेसपासून वेगळी राजकीय वाट निवडणारे शरद पवार आज पुन्हा काँग्रेससोबत महाविकास आघाडीत आहेत आणि दुसरीकडे त्यांच्या एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चाही रंगत आहेत। त्यामुळे त्यांचा प्रत्येक राजकीय हालचालीकडे केवळ आजच्या घडामोडी म्हणून नाही तर गेल्या 25 वर्षांच्या राजकीय प्रवासाच्या संदर्भातही पाहिलं जात आहे। त्यानंतर अनेक वेळा त्यांनी वेगवेगळ्या राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली। त्यामुळे आजही त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत बारकाईने पाहिलं जातं। पण या सगळ्या चर्चांमध्ये एक गोष्ट विसरून चालणार नाही। आजच्या घडीला शरद पवार गटाने एनडीएमध्ये जाण्याचा कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही। उलट पक्षाने अशा चर्चा फेटाळल्या आहेत। त्यामुळे सध्या या सर्व गोष्टी राजकीय चर्चेच्या आणि शक्यतांच्या पातळीवर आहेत। मात्र राजकारणात कधी कोणतं समीकरण बदलेल हे सांगणं कठीण असतं। म्हणूनच प्रत्येक भेट, प्रत्येक विधान आणि प्रत्येक कौतुक याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं असतं। आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे, शरद पवारांचं सरकारचं हे कौतुक केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत आहे की भविष्यातील बदलणाऱ्या राजकीय समीकरणांची ही पहिली झलक? आणि फडणवीस म्हणत असलेलं महायुतीत नो एंट्री हे विधान पुढेही कायम राहणार का? की महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एखादा अनपेक्षित ट्विस्ट पाहायला मिळणार? याच उत्तराकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं। तुमच्या मते शरद पवारांनी केलेलं सरकारचं कौतुक हा केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाचा स्वीकार आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात बदलणाऱ्या समीकरणांचा संकेत? कारणासह तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र।